आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत आजच्या ठळक बातम्या. खरबाडा शिवारात आढळला अनोळखी व्यक्तीचा मृतदेह. गंगाखेड शहरापासून 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या माडसोन्ना ते वजूर या रस्त्यावर खरबाडा शिवारात एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला आहे. खरबाडाचे पोलीस पाटील माया शेळके यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. खरबाडा शिवारात रस्त्याच्या कडेला एक अनोळखी 35 ते 40 वर्ष वयाचे पुरुष जातीचे प्रेत कुजलेल्या अवस्थेत आढळून आले आहे. या इसमाच्या डोक्यावर 2 ते 2.5 इंच काळे केस व चेहऱ्यास बारीक दाढी आहे. मयताच्या अंगात कांचन कंपनीचे कापड असलेली काळसर रंगाची फुल पॅन्ट, त्या पॅन्टच्या खिशामध्ये विटकरी लाल रंगाचा बारीक चेक्सचा हात रुमाल व हिरवी चुन्याची डब्बी मिळून आली आहे. तसेच अंगात हिरवट रंगाचा शर्ट, त्यास 2 बटन असून एक गुलाबी व एक हिरव्या रंगाचे बटन लावलेली आहे. प्रेताजवळ काळा करदोडा व अंगात तुटलेली बनियान व नायलॉन पट्टा असलेली लाल काळी चप्पल मिळून आली. आपल्या परिसरातून कोणी मिसिंग किंवा बेपत्ता असल्यास गंगाखेड पोलीस ठाण्यात संपर्क साधण्याचे आवाहन गंगाखेड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक कुमार वाघमारे यांच्या वतीने करण्यात आले आहे. या प्रकरणी गंगाखेड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धार्थ इंगळे प्रकरणाचा तपास करीत आहे. 2 तासाच्या जोरदार पावसाने गंगाखेड शहरवासी झाले तृप्त. दिनांक 14 जून शुक्रवार रोजी परभणी जिल्ह्यात सगळीकडे मुसळधार पाऊस पडत असतानाच गंगाखेड तालुक्यामध्ये पावसाने काही दिवस गैरहजेरी दाखवली होती. परंतु आज अचानक पावसाने दुपारी 3:30 वाजता हजेरी लावत गंगाखेड शहरामध्ये गंगाखेड वासियांना समाधान झाल्याचे दिसून आले. सुरू झाले पेरणं असं म्हणत शेतकरी बांधव पूर्ण वेळ शेताकडे काम करत असताना शेतीला चांगले दिवस आले आहेत. खेड्यापाड्यातील शेतकरी बांधव शेतातील कामासाठी मोठ्या उल्हासाने शेतीच्या कामाला लागले असताना काही जण पावसामध्ये भिजण्याचा आनंदही लुटत असल्याचे दिसून आले. जोरदार पाऊस होत असल्यामुळे गंगाखेड शहरातील नाले जास्तीचे भरून वाहत आहे. जोरदार पाऊस होत असताना प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहावयास मिळाला. काही ठिकाणी नाल्यामधील घाण रस्त्यावर आल्यामुळे गंगाखेड नगरपालिकेतील कर्मचाऱ्यांनाही जास्तीचे काम लागल्याचे चित्र निर्माण झाले आहे. राज्यस्तरीय टॅलेंट परीक्षेत केशवराज बाबासाहेब विद्यालयाचे यश. मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय भारत टॅलेंट सर्च परीक्षेत सेलू येथील केशवराज बाबासाहेब विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे. दिनांक 4 जून रोजी अंतिम निकाल व आज दिनांक 14 जून शुक्रवार रोजी आलेल्या हरकतीवरून अंतिम निकाल जाहीर करण्यात आला. शाळेचा निकाल 90.22% लागला असून तब्बल 20 विद्यार्थी पात्र झाले आहे, तर 4 विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान मिळवले आहे. इयत्ता 2रीतील विद्यार्थिनी नंदिका नरेश पाटील हिला 100 पैकी 80 गुण मिळवून राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत 10वा क्रमांक प्राप्त झाला आहे. परिणिता रॉकी बनसोडे हिने 78 गुण मिळवून 12वा क्रमांक प्राप्त झाला, तर गौरी दिगंबर ताटे हिने 74 गुण मिळवून 14वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तर कुंदन नरेश पाटील या 6वीतील विद्यार्थ्याने राज्यातील गुणवत्ता यादीत 8वे स्थान पटकावले आहे. त्याला 150 पैकी 110 गुण प्राप्त झाले आहेत. हे संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक कृष्णा पांचाळ, अमिता दौडेकर, शुभांगी भाग्यवंत, सर्जेराव सोळंके, प्रवीण चव्हाण व स्पर्धा परीक्षा विभाग प्रमुख योगेश ढवारे यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट अनिरुद्ध जोशी, सचिव महेश खारकर, उपाध्यक्ष डॉक्टर सुनील कुलकर्णी, सहसचिव अभय सुभेदार, कोषाध्यक्ष ललित बिनायके, सदस्य जयंत दिग्रसकर, डॉक्टर प्रवीण जोग, प्रवीण मानकेश्वर, विष्णू शेरे, ॲडव्होकेट किशोर जवडेकर, रामेश्वर राठीसह प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक बालासाहेब हडणे, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सिद्धार्थ एडकेसह आदींनी यशस्वी विद्यार्थ्यांना पालक व मार्गदर्शन शिक्षकांचे अभिनंदन केले. जागतिक योग दिनानिमित्त आरोग्य कार्यालयात बैठक संपन्न. जागतिक योग दिनाच्या अनुषंगाने जिंतूर तालुका आरोग्य विभागाच्या वतीने तालुका आरोग्य वर्धिनी योग शिक्षक बैठकीस प्रतिसाद मिळाला. जिंतूर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर दिनेश बोराडकर यांच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने आरोग्य अधिकारी यांनी तालुक्यातील उपस्थित योग शिक्षकांना मार्गदर्शन केले. या बैठकीत डॉक्टर दिनेश बोराडकर, दिलीप राठोड, दत्तात्रय कोटकर, विजय ढगे, मीरा देशमुख, डॉक्टर शिवप्रसाद सानप,
पत्रकार सचिन रायपत्रीवार यांची प्रमुख उपस्थिती होती। या बैठकीत उपस्थित योग शिक्षकांनी व आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी जागतिक योग दिन साजरा करण्याबाबत मार्गदर्शन केले। योग दिनानिमित्त जास्तीत जास्त योग साधकांना उपस्थित करणे, विविध असंसर्गीय आजाराबाबत माहिती देणे, बसण्याची व्यवस्था करणे, ओळखपत्र व गणवेशाचा वापर करणे आदी सूचना देण्यात आल्या। सदर बैठकीला तालुक्यातील CHO, आरोग्य विभागाचे कर्मचारी व योग शिक्षक व योग शिक्षिका यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। कटक येथील राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेसाठी ईश्वरी डोंबेची निवड। भारतीय तलवारबाजी महासंघ व ओरिसा राज्य असोसिएशनच्या वतीने 16वी मिनी व 5वी चाइल्ड राष्ट्रीय तलवारबाजी क्रीडा स्पर्धेचे आयोजन दिनांक 14 जून ते 17 जून दरम्यान कटक ओरिसा येथील स्पर्धेस बिहानी बाहिती नूतन इंग्लिश स्कूलची खेळाडू ईश्वरी उत्तम डोंबेची निवड झाली आहे। राज्य मिनी व चाइल्ड तलवारबाजी क्रीडा स्पर्धा दिनांक 5 ते 7 जून दरम्यान नाशिक येथे संपन्न झाल्या। या स्पर्धेला नूतन संस्थातील ईश्वरी उत्तम डोंबे व अवनी दिगंबर भिसे हिने सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी करत महाराष्ट्र राज्य संघात स्थान प्राप्त करत ईश्वरी डोंबेची निवड राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत झाली। या खेळाडूंना मार्गदर्शन राष्ट्रीय प्रशिक्षक संजय भूमकर यांचे लाभले। कटक ओडिशा येथे निवड झाल्याबद्दल नूतन विद्यालय शिक्षण संस्था अध्यक्ष डॉक्टर SM लोया, सचिव डॉक्टर VK कोठेकर, सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य NP पाटील, पर्यवेक्षक DD सोनेकर, जिल्हा सचिव डॉक्टर पांडुरंग रनमाड, क्रीडा विभाग प्रमुख गणेश माडवे सर, प्रसाद नाईक, भूषण देऊळगावकर, अनुराग आमटी, उत्तम डोंबे, मीरा शेटेसह आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिले।